नमस्कार विद्यार्थी मित्र हो. श्री वारणा विद्यालय वारणा नगरच्या ऑनलाईन टीचिंगमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयातील घटक क्रमांक 7 एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह या प्रकरणाची सुरुवात करणार आहोत. तरी सुरुवातीला इयत्ता 8वीमध्ये शिकलेल्या काही प्रश्नांची व मुद्द्यांची उजळणी करू. व्हॉट इज मीन्ड बाय इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्था म्हणजे काय? द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर अँड देअर म्युच्युअल इंटरॅक्शन फॉर्म ॲन इकोसिस्टीम म्हणजेच एखाद्या परिसरात असणारे जैविक घटक व अजैविक घटक यांच्यात होत असणाऱ्या आंतरक्रिया म्हणजेच देवाणघेवाण यामुळे परिसंस्था बनते. विच आर द डिफरंट टाइप्स ऑफ इकोसिस्टीम्स म्हणजेच परिसंस्थेचे विविध प्रकार कोणते? देअर आर 2 टाइप्स ऑफ इकोसिस्टीम, ॲक्वॅटिक इकोसिस्टीम अँड टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम म्हणजेच जलीय परिसंस्था आणि भूपरिसंस्था या 2 मुख्य परिसंस्था आहेत. हाऊ डू इंटरॅक्शन टेक प्लेस बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑफ ॲन इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्थेतील जैविक व अजैविक घटकातील आंतरक्रिया कशा पद्धतीने पार पडतात? एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिक्वायर स्पेसिफिक अबायोटिक फॅक्टर फॉर इट्स सर्वायवल म्हणजेच प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी ठराविक अजैविक घटकांची आवश्यकता असते. सॉइल, वॉटर, सनलाईट, टेम्परेचर, ह्युमिडिटी आर सम ऑफ द अबायोटिक फॅक्टर्स दॅट अफेक्ट द बायोटिक फॅक्टर्स म्हणजेच हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता यासारख्या अजैविक घटकांचा जैविक घटकावर परिणाम होतो. बायोटिक फॅक्टर्स कॉन्स्टंटली इंटरॅक्ट विथ द अबायोटिक फॅक्टर्स म्हणजेच अजैविक घटक आणि जैविक घटक यामध्ये सातत्याने आंतरक्रिया होते. तर आता इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्थेशी संबंधित काही संकल्पनेचा अभ्यास करू. पहिली संकल्पना आहे बघा प्रोड्युसर्स. प्रोड्युसर्सला आपण उत्पादक म्हणतो. Producers are autotrophs or organisms that produce their own food. Plant and algae are example of producers. म्हणजे उत्पादक हे स्वयंपोषी असतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. वनस्पती व शेवाल ही उत्पादकाची उदाहरणे आहेत. कंझ्युमर्सला आपण भक्षक म्हणतो. कंझ्युमर्स आर ॲनिमल ऑफ ॲन इकॉलॉजिकल फूड चेन दॅट कंझ्युम अदर ऑर्गॅनिझम्स म्हणजेच पर्यावरणीय अन्न साखळीमधील प्राणी की जे इतर सजीवांना खातात त्यांना आपण भक्षक म्हणतो. सॅप्रोट्रॉप्स और सॅप्रोफाइट्स म्हणजेच मृतोपजीवी. ऑर्गॅनिझम्स दॅट फीड्स ऑन डेड ऑर्गॅनिक मॅटर्स फॉर एक्झाम्पल फंगी अँड बॅक्टेरिया म्हणजेच मृत सेंद्रिय पदार्थापासून अन्न प्राप्त करणाऱ्या सजीवांना मृतोपजीवी म्हणतात. उदाहरणार्थ कवके व जीवाणू. डिकम्पोजर्सला आपण विघटक म्हणतो. डिकम्पोजर्स इज अन ऑर्गॅनिझम दॅट डिकम्पोजेस और ब्रेक डाऊन ऑर्गॅनिक मटेरियल सच ॲज रिमेन्स ऑफ डेड ऑर्गॅनिझम्स म्हणजेच काही सजीव मृत शरीराचे विघटन करतात त्यांना आपण विघटक म्हणतो. व्हेरियस ट्रॉपिक लेवल ऑफ द इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्थेतील विविध भक्षक स्तराचा अभ्यास करू. प्रायमरी कंझ्युमर्स हार्बिवोरस म्हणजेच प्राथमिक भक्षक आणि प्राथमिक भक्षक हे शाकाहारी प्राणी असतात. द ऑर्गॅनिझम दॅट इट द प्रोड्युसर्स आर द प्रायमरी कंझ्युमर्स. दे आर डायरेक्टली डिपेंडंट ऑन ॲटोट्रॉप्स फॉर एक्झाम्पल ग्रासहॉपर, स्क्वॅरल, एलिफंट एक्सेट्रा म्हणजेच प्राथमिक भक्षक शाकाहारी अन्नासाठी केवळ उत्पादक वनस्पतीवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ नाकतोडा, खार, हत्ती. सेकंडरी कंझ्युमर्स कार्निवोरस. सेकंडरी कंझ्युमर्स आर ऑर्गॅनिझम्स दॅट ईट प्रायमरी कंझ्युमर्स फॉर एनर्जी फॉर एक्झाम्पल फ्रॉग, उल, फॉक्स एक्सेट्रा. द्वितीयक भक्षक मांसाहारी आणि मांसाहारी हे अन्नासाठी शाकाहारी प्राण्यावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ बेडूक, घुबड, कोल्हा इत्यादी. अपेक्स और टॉप कंझ्युमर्स कार्निवोरस. अपेक्स और टॉप कंझ्युमर्स यूज हार्बिवोरस अँड कार्निवोरस ॲज देअर फूड. नो अदर ॲनिमल फीड ऑन टॉप कंझ्युमर्स
फॉर एक्झाम्पल टायगर, लॉयन एक्सेट्रा. म्हणजेच सर्वोच्च भक्षक हे मांसाहारी असतात. अन्नासाठी शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यावर अवलंबून असतात. इतर प्राणी सर्वोच्च भक्षकाला खात नाहीत. उदाहरणार्थ वाघ, सिंह इत्यादी. ओमनिओरस मिक्स्ड कंझ्युमर्स. ओमनिओरस फीड ऑन हर्बिओरस अँड कार्निओरस. ओमनिओरस और मिक्स्ड कंझ्युमर्स यालाच आपण उभयाहारी किंवा मिश्राहारी म्हणतो. उभयाहारी किंवा मिश्राहारी हे शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करतात. उदाहरणार्थ माणूस, अस्वल इत्यादी. एनर्जी अँड न्यूट्रिएंट्स आर पास्ड अराउंड थ्रू द फूड चेन वेन वन ऑर्गॅनिझम इट्स अनादर ऑर्गॅनिझम. म्हणजेच परिसंस्थेमध्ये एक जीव दुसऱ्या जीवाला खातो त्यावेळी पोषद्रव्ये व ऊर्जेचे स्थानांतरण होते. ते कसे होते याचा अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये करू. तर आजचा अभ्यास राईट 2 एक्झाम्पल्स. फर्स्ट प्रायमरी कंझ्युमर्स, सेकंड सेकंडरी कंझ्युमर्स, थर्ड अपेक्स और टॉप कंझ्युमर्स अँड फोर्थ ओमनिओरस. तर प्रत्येकी 2 उदाहरणे लिहायची आहेत. 1 प्राथमिक भक्षक, 2 द्वितीय भक्षक, 3 सर्वोच्च भक्षक आणि 4 उभयहारी. धन्यवाद.